ते आज घरी लवकर आलेले, तर म्हणलं चला आज आपण थोडंसं बाहेर फिरून येऊया. कारण की घर उपयोगी संसारात ज्या गोष्टी लागतात त्या आणायच्या होत्या थोड्याशा, म्हणून मग मी चालली होती. कारण की सामान आणायचं म्हटल्यावर आपली स्वतः इथं एक तर कॅरी बॅग देत नाही, त्यामुळे मी पिशवी घेऊन चाललीच होते. तेवढ्यात आमच्या बाजूचा गणराज तो माझ्या मागे लागलेला, म्हणजे त्याला माझ्यासोबत यायचं होतं. तो आला ना की खूप मस्ती करतो रस्त्यानं, त्यामुळे तो रडत होता, कारण की त्याला बाहेर फिरायला भेटत नाही ना, त्यामुळे. मग मी यांना म्हणलेली की छोटी गाडी घ्या, तरी पण यांनी माझं ऐकलेलं नाही. त्यांनी मोठीच गाडी घेतलेली. मग त्यांनी मोठी गाडी घेतली, कारण की छोट्या गाडीत त्यांना कधी बसायचंच नसतं. मोठी गाडी घेतली तेव्हापासून ते मोठ्याच गाडीत फिरतात. मग आम्ही चाललेलो, थोडंसं म्हटलं किराणा घेऊया, रस्त्याने चाललोच होतं तर. मग मी यांच्यावर नाराज झालेली, कारण की यांनी मोठी गाडी घेतली त्यामुळे. मग रस्त्यात काय थोडंफार काय जे दिसन ते घ्यायचंच असतं मला. मग चाललो होतं आम्ही, हे देहूचं मंदिर आहे, या मंदिराकडं चला म्हटलं, तिकडं पण नाही, मला घेऊन नाही गेले. मग डायरेक्ट त्यांनी नेलं किराणा दुकानात, म्हणे जे घ्यायचं ते घेऊन घे. मग मी काय थोडासा किराणा घेतला, जे काय मला काही लक्षात नव्हतं, जे आठवत होतं ते घेऊन घेतलं. तरी पण त्यातलं थोडंसं सामान विसरलेलं, कारण की लक्षातच येत नाही, लिस्ट बनवून नेली नव्हती मी घरून. त्यामुळे मग यांनी बघा माझ्याकडं कसं ओझं दिलेलं, कारण की हे म्हणे तू किराणा घेतला तर तूच ओझं घेऊन जाशील. पण या छोट्या छोट्या लेकरांना माझी दया आली आणि त्यांनी माझा किराणा घेतला आणि माझ्या घरापर्यंत आणला. मग त्यांना मी आत या म्हणत होते, तरी पण मस्ती करत होते बाहेरच गॅलरीमध्ये. मग ते आतमध्ये किराणा घेऊन आले आणि मी त्यांना